तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे काही CP मुंबई शहरचं ग्राउंड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईचं नाही तर अदर जे काही राहिलेले जिल्हे आहे, उदाहरणार्थ या ठिकाणी धुळे, त्याच्यानंतर जळगाव, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, त्याच्यानंतर इतर जे काही अकोला, बीड, धाराशिव, त्याच्यानंतर जालना, अदर जे काही राहिलेले जिल्हे, समजा त्याच्यामध्ये नाशिकचा पण या ठिकाणी उल्लेख आहे. जे काही राहिलेले जिल्हे आहेत म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये कमी जागा आहे, या जिल्ह्यांचं ग्राउंड कधीपासून सुरू होणार आहे आणि खास करून मुंबई पुण्याचं ग्राउंड कधी कोणत्या महिन्यात सुरू होणार आहे, त्याचं हॉल तिकीट कधी येईल, तुम्हाला अजून ग्राउंडसाठी किती वेळ भेटेल, सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे. या तारखेला तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त दुसऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा, जी काही तुम्हाला समोर या ठिकाणी जाहिरात दिसत असेल तर ही CP मुंबईची आहे. मुंबईला जेवढ्या पण या ठिकाणी कॅटेगरीनुसार जागा आहे त्याची पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. समोर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने पाहू शकतात. मुंबईला टोटल जागा किती आहे? 2459, म्हणजे 2459 जागा आहे आणि मुंबईला जवळपास 2.5 ते 3 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले. जर टोटल आपण महाराष्ट्राचा याच्यामध्ये विचार केला, आता बघा तुम्हाला कॉम्पिटिशन किती आहे ते पण तुम्हाला कळायला पाहिजेत. कारण तुम्ही जर अभ्यास करताय, ग्राउंडची प्रॅक्टिस करताय, तर तुम्हाला माहिती पाहिजेत की मला किती विद्यार्थ्यांना हरवायचं आहे आणि त्यांच्यामध्ये माझा नंबर आणायचा आहे. जर एवढे मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही या ठिकाणी पोलीस होऊ शकतात आणि तुमचं ग्राउंड कधी होणार आहे ते तर मी सांगणारच आहे. तर बघा, टोटल महाराष्ट्रामध्ये 16.5 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. 16.5 लाख म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की 15,000 जर या ठिकाणी टोटल जागा आहेत, 15,000 टोटल पोलीस भरतीच्या जागा आहे, तर विचार करा तुम्हाला 1,10,000 1,000 जागांसाठी 1,10,000 अर्ज आलेले. किती? 1,10,000 आणि त्याच्यावरती अर्ज आलेले, म्हणजे 1,000 जागांसाठी 1,10,000 अर्ज आलेले आहेत. तर बघा मित्रांनो, हाच सांगण्याचा मुद्दा होता की तुम्हाला कॉम्पिटिशन किती आहे. तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी 100 जागांसाठी 10,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले. आता तुम्हाला किती कॉम्पिटिशन आहे, काय आहे, सगळं तुम्हाला कळलं असेलच. सांगण्याचा मुद्दा एकच होता की विद्यार्थी या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये तुमचं काम आहे ग्राउंड आणि अभ्यासाची प्रॅक्टिस करणं. आता आपण पॉईंटवरती जाऊ. तर बघा, ग्राउंड कधी होणार आहे हा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. आता बघा, अलिबाग असो, त्याच्यानंतर अनेक जिल्ह्यांची माहिती समोर आलेली आहे की तुमचं जे काही ग्राउंड आहे ते 20 तारखेपासून सुरू होणार आहे. काही ठिकाणी 20 पासून मैदानी चाचणी सुरू होणार आहे, याची माहिती समोर आलेली आहे. आता बघा, याच्यामध्ये 20 तारखेपासून जर तुमचं ग्राउंड सुरू होणार आहे तर तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी 17 ते 18 तारखेला येणार आहे. किती? 17 ते 18 तारखेला. महत्त्वाचं म्हणजे ते तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र पोलीसची जी काही वेबसाईट आहे, महाराष्ट्रpolice.महाराष्ट्रगव्हर्नमेंट.in, ही जी काही वेबसाईट आहे, आता मी तुम्हाला ती वेबसाईटची लिंक देऊन देणार आहे. हॉल तिकीट जनरेट झाल्यानंतर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर दिसेल की तुमचं हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे आणि जर नसेल झालेलं तर पेंडिंगमध्ये असेल प्रोसेस. ठीक आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकतात. आल्यावर मी तुम्हाला सांगणारच आहे. ज्यांचं 20 तारखेला ग्राउंड आहे त्यांचं 17 तारखेला हॉल तिकीट येऊन जाणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी तयारीला लागायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची. आता काही जिल्ह्यांची माहिती समोर आलेली आहे. आता मी तुम्हाला हे सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड कधी होणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना मुंबईचा बघा, मुंबईला या ठिकाणी जो काही उन्हाळा असतो, तुम्हाला माहितीच आहे की उन्हाळ्यामध्ये ग्राउंड घेत नसतात जास्त करून. जर आपण मागच्या 2 भरतींचा विचार केला तर मागच्या वर्षी या ठिकाणी ज्यावेळेस ग्राउंड होतं त्यावेळेस पाण्याला सुरुवात झाली होती, वरून पाणी पडायचा, खाली विद्यार्थी ग्राउंड द्यायचे, अशी परिस्थिती मागच्या वर्षी निर्माण झाली होती. त्याच्यामुळं यावर्षी उन्हाळा लागण्याच्या अगोदरच, उन्हाळा या ठिकाणी सगळ्यात जास्त कडक कधी असतो? एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सगळ्यात जास्त तापमान असतं. त्याच्यामुळे लक्षात घ्या की त्या मागच्या भरतीमध्ये जी चूक झाली ती यावेळेस शासन करणार नाही आहे, असं या ठिकाणी तुम्हाला मी एक सांगतोय. ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे काही मुंबईचं ग्राउंड होईल ते मी तुम्हाला आता एक्झॅक्टली सांगतो. 2 भरतींचा जर आपण मागच्या विचार केला तर तुमचं जे काही ग्राउंड आहे ते एप्रिल मे नंतरच झालेलं आहे. त्याच्यामुळे त्या मुंबईच्या ग्राउंडला वेळ लागतो, कारण तिथं जास्त या ठिकाणी विद्यार्थ्यांचे अर्ज आलेले असतात, ग्राउंड घ्यायला वेळ लागतो. आता महत्त्वाचं म्हणजे यावर्षी ते ग्राउंड जे काही आहे तर ते तुमचं या ठिकाणी जवळपास मार्च एंडिंग, म्हणजे या ठिकाणी मार्च एंडिंग म्हणजे एप्रिल महिना, तर एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यानच तुमच्या ग्राउंडला सुरुवात होऊन जाणार आहे. कारण लक्षात घ्या, जास्त कधी उन्हाचं तापमान वाढलं तर विद्यार्थ्यांना ग्राउंड द्यायला या ठिकाणी खूप अडचणी येतात. काही विद्यार्थ्यांना ऊन सैन होत नाही, मग त्यांना तिथं प्रॉब्लेम येतो, कोणी बिमार पडतं.
या ठिकाणी त्याच्यानंतर पायाला चटके लागतात, अशा अनेक अडचणी आहेत. तुम्हाला माहिती आहे तापमान जास्त असतं, विद्यार्थी पळतात आणि काही विद्यार्थी ग्राउंड डेटा दरम्यान त्यांचा या ठिकाणी ते जीवाशी पण हात धुवून बसले. म्हणजे काही विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ग्राउंडच्या दरम्यान जीव सुद्धा गेलेला आहे, काहींचा या ठिकाणी हातपाय फ्रॅक्चर झाले. म्हणजे अशा अनेक अडचणी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या समोर निर्माण होत असतात आणि यामुळे शासनाने विचार केलेला आहे की यावर्षी सुद्धा जे काही ग्राउंड आहे तर ते तुमचं लवकर घेतलं जाणार आहे, एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ठीक आहे, तुमचं ग्राउंड लवकरच होईल. एप्रिल ते मे महिन्याच्या अगोदरच तुमच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे. आता जे ग्राउंड होईल त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होईल. म्हणजे या ठिकाणी शासनाची जी काही प्रोसेस आहे की या ठिकाणी तुम्ही जर गोळा फेकत असाल तर गोळा फेकताना त्या ठिकाणी या ठिकाणी कॅमेरा बसवलेला असेल. कॅमेरा म्हणजे फोटो शूटिंगवाला कॅमेरा नाही, त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे स्कॅनर, डिस्टन्स मोजणारा कॅमेरा. तर तो या ठिकाणी ते एक यंत्र असतं डिजिटल, त्याला आपण म्हणतो. तर या ठिकाणी तुमचा गोळाफेक या ठिकाणी ही इव्हेंट मोजण्यासाठी तुमचा गोळा किती मीटर गेलेला आहे ते मोजण्यासाठी या ठिकाणी एक यंत्र बसवलं जाणार आहे गोळाफेकमध्ये. त्याच्यानंतर 100 मीटरच्या दरम्यान स्कॅनर वगैरे असतात, पायाला चिप्स वगैरे बसवले जातात. त्याच्यानंतर 800 मीटर महिलांसाठी पण तशीच प्रोसेस असते आणि 1600 मीटर या ठिकाणी पुरुषांसाठी पण तशीच प्रोसेस असते. अशा पद्धतीने या ठिकाणी त्याच्यानंतर चेस्ट मोजण्यासाठी, हाईट मोजण्यासाठी सुद्धा यंत्रणेचा वापर होणार आहे. याच्यामुळे काय होईल, पोलीस प्रशासनाचं नाव या ठिकाणी जे काही काम आहे तर ते सोपं होईल. परंतु तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मशिनीमध्ये जर या ठिकाणी पूर्णपणे डिजिटल पद्धतीचा वापर केला तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आहे, असं मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, असं या ठिकाणी शासन पण सांगते आणि मी पण सांगतो. त्याच्यामुळे मुंबईचं जे काही ग्राउंड होणार आहे तर ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान होईल, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये. ठीक आहे, एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला 2-3 महिने वेळ भेटतोय, तोपर्यंत ग्राउंडची प्रॅक्टिस करा. आता जळगाव, त्याच्यानंतर धुळे, त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर, नाशिकचं ग्राउंड कधी होईल? आता जर आपण विचार केला तर जे काही अदर जिल्हे आहेत, अदर जिल्ह्यांचं ग्राउंड 20 तारखेपासून सुरू होणार आहे. म्हणजे या ठिकाणी 20 तारखेपासून. त्याच्यामुळे तुमचं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी 25 तारखेपासून किंवा 26 तारखेपासून किंवा 30 तारखेच्या दरम्यान सुरू होऊ शकतं. तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी अपडेट देतोय. तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घ्यायची, तुमचं जे काही ग्राउंड आहे ते तयार करण्याची प्रोसेस सुरू आहे. त्याच्यानंतर तुमचे हॉल तिकीट येतील आणि मी ग्राउंड त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात होईल. तुमचं एकच काम आहे तयारी करायचं. तुमची जर तयारी असेल तर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आहे. त्यामुळे ग्राउंडची 2 वेळेस नव्हे तर 3 वेळेस प्रॅक्टिस करा. आता काही विद्यार्थी म्हणतील सर 2च वेळेस आमच्याकडनं होत नाही आहे. तर बघा, तुमच्याकडनं जशी शक्य होईल तशी प्रॅक्टिस करा. आणि प्रॅक्टिस करताना एक गोष्ट लक्षात तुम्हाला घ्यायची आहे, टायमिंग काढून पाहायचा. त्याच्यानंतर अनेक प्रकारचं जो काही या ठिकाणी वॉर्मअप असतो तो करायचा. गोळा फेकताना टेक्निकचा वापर करायचा. अनेक प्रकारच्या या ठिकाणी तुम्हाला मी अपडेटही देत राहणार आहे. त्याच्यामुळं ग्राउंडबद्दल जास्त काही टेन्शन घेऊ नका. ग्राउंडची अपडेट येईल त्यावेळेस येणार आहे. त्याच्यामुळं तयारी फक्त तुमची जास्तीत जास्त यामध्ये असली पाहिजे. ग्राउंड कधी होईल तशी अपडेट मीच तुम्हाला देणार आहे. फक्त तुम्हाला त्याच्या अगोदर तयारी करावी लागेल. त्यामुळे तयारी जास्तीत जास्त करा. तयारी असेल तर पोलीस होता येईल, नाहीतर मग असंच या ठिकाणी घरी बसून तयारीच करावी लागेल मग. ठीक आहे, आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल, तुम्हाला आवडलेला असेल. तुम्ही कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरला काय कमेंटमध्ये सांगा. तुमचं ग्राउंड किती % घेऊ शकतात व्हिडिओमध्ये या ठिकाणी कमेंट करू शकतात. तर व्हिडिओला लाईक करा. काही अडचण असेल तर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे 7248994648. याच्यावरती तुम्हाला कमेंट करायची. याच्यावरती कमेंट म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. तर आय होप व्हिडिओ आवडलेला असेल, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.